ॐ ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरुः श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे नमो महावदन्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्यनाम्ने गौरत्विषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। कालच्या कक्षेमध्ये आपण चर्चा केली मंत्र 11 बद्दल। आज जे आहे आपण मंत्र संख्या 9, 10 आणि 11 ही जी आहे त्याच्यामध्ये आपण विद्या अविद्येची चर्चा केली। आता आपण जे आहे मंत्र संख्या 12, 13, 14 याची चर्चा करणार आहोत आणि याच्यामध्ये आपण असंभूती आणि संभूती याच्याबद्दल चर्चा करणार आहोत। आपण ही जी चर्चा करणार आहोत तर मंत्र संख्या 12 मध्ये परिच्छेद 1 ते 3 आपण चर्चा करणार कशा प्रकारे जे देवी देवता आणि ऋषी जे आहेत ते पण परम सत्याला निर्विशेष या अशा प्रकारे त्यांचा गैरसमज असतो। जे देवी देवतांचे उपासक जे आहेत ते कशा प्रकारे अ, अंधकारमय भौतिक जगात वास करतात त्याच्याबद्दल परिच्छेद 4 ते 7 मध्ये दिलंय आणि परिच्छेद 7 ते 10 मध्ये कशा प्रकारे जे निर्विशेषवादी लोक आहेत ते सामान्य जनतेला नारकीय अंधकारमय स्थितीमध्ये जाण्यासाठी मदत करतात किंवा चुकीच्या दिशेला घेऊन जातात याची चर्चा केलेली आहे। तशा प्रकारे मंत्र 12ची आपण चर्चा करणार आहोत। आता जेव्हा आपण मंत्र 12, 13 आणि 14 ह्या मंत्रांची चर्चा करणार तर आपण चर्चेची सुरुवात करायच्या पहिले कशा प्रकारे मंत्र 9 आणि मंत्र 12 याच्यात साम्यता आहे। फक्त जे मंत्र 9, 10, 11 जे आहे तिथे ते बुद्धीच्या संदर्भात आहे आणि मंत्र 12, 13, 14 हे हृदयाच्या संदर्भात। अर्थात तिथे मंत्र 9, 10, 11 मध्ये आपण चर्चा विद्या अविद्येची केली आणि ते मंत्र 12, 13, 14 मध्ये आपण उपासनेबद्दल चर्चा करणार आहोत। तर पहिले जे आहे मी तुम्हाला मंत्र 12चं उच्चारण करायच्या पहिले मंत्र 9 दाखवतो मग आपण मंत्र 12चं उच्चारण करूया।
आता तुमच्या समोर जे आहे मंत्र 9 आहे. मंत्र 9. अंधम तम प्रवेशन्ति ये विद्याम उपासते ततो भूय इव ते तमो यौ विद्यायाम रतः. अर्थात तिथे ए अविद्याम उपासते आणि त्याच्यानंतर श्लोकच्या शेवटी विद्यायाम रतः दिलेला आहे. आता आपण मंत्र 12 बघूयात. अंधम तम प्रवेशन्ति ये संभूतिम उपासते ततो भूय इव ते तमो यौ संभूत्याम रतः. तर 9 मध्ये आपण बघितलं होतं ये अविद्यायाम, इथे असंभूतीम, आणि तिथे आपण बघितलं होतं विद्या, आणि इथे आपण बघतोय संभूत्याम. तर अशा प्रकारे मंत्रामध्ये जी साम्यता आहे ती आपल्याला समजते. तशी साम्यता जी आहे मंत्र 10 आणि मंत्र 13, मंत्र 11 आणि मंत्र 14 मध्ये आहे. ठीक आहे. भाषांतर. जे देवी देवतांची पूजा करतात ते गहन अंधकारात प्रवेश करतात व निर्विशेष ब्रह्माचे उपासक त्याहूनही गहन अंधकारात प्रवेश करतात. तर आपण जे आहे या मंत्र 12 ते 14 मध्ये देवी देवतांची उपासना आणि भगवंतांचा निर्विशेष आणि सविशेष जे परमसत्य त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. मंत्र 11 मध्ये आपण चर्चा केली कशा प्रकारे व्यक्तीला ज्ञानाची प्राप्ती केली पाहिजे आणि त्याच्याबरोबर त्याला अविद्या काय तेही माहित असलं पाहिजे, जेणेकरून तो जे आहे या भौतिक धारणेला पार करू शकेल. जर त्याला अविद्या काय माहित नसल्या आणि त्यालाच जर तो विद्या समजत असला तर समस्या आहे. त्यामुळे मंत्र 12 जे आहे याच्यात 2 प्रकारच्या लोकांची चर्चा आहे की जे ह्या प्रकारे करू शकत नाही आणि त्यांचा परिणाम काय होतो. त्या अर्थात 2 प्रकारची लोक, देवदेवतांचे उपासक आणि निर्विशेषवादी. जे निर्विशेषवादी आहे, मायावादी लोक आहेत, ते त्यांच्या अगदी छोट्या बुद्धीच्या आधारावरती आणि जे अल्पबुद्धी किंवा बुद्धी नसलेले आपण म्हणू शकतो असे जे देवी देवतांचे उपासक आहे, हे दोन्ही परमसत्याला जाणू शकत नाही. तात्पर्य. भीम शक्तिमान प्रभू. हरे कृष्णा प्रभू जी, वाचू का मी? नाही, महेश लोहार प्रभू. हा प्रभू. हरे कृष्णा. तुम्ही बघा कोण कोण वाचेल ते, भक्तांना वाचायला सांगा. ठीक आहे. हो प्रभू. एक एक परिच्छेद वाचायला सांगा. हो प्रभू. हरे कृष्णा. तिलोत्तमा माताजी, तुम्ही वाचता का परिच्छेद? प्रभूजी सुरुवात करते. तात्पर्य: ज्यांना स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व नसते त्यांच्या संदर्भात असंभूती हा शब्द वापरला जातो. संभूती म्हणजे भगवंत जे पूर्णपणे स्वतंत्र आहेत. भगवद्गीतेत 10.2 भगवान श्रीकृष्ण म्हणतात, न मे विदु सुरगणाः प्रभवं न महर्षयः अहमादिर
ही देवानां महर्षीणां च सर्वशः माझी उत्पत्ती किंवा ऐश्वर्य देवता तसेच महर्षीही जाणीत नाहीत. कारण मीच सर्व प्रकारे देवतांचे आणि महर्षींचेही मूळ आहेत. भगवान श्रीकृष्ण सर्व देव, महर्षी व योगी यांना प्रदान केलेल्या शक्तींचे उगमस्थान आहेत. देवतांकडे प्रचंड शक्ती असल्या तरी त्या शक्तींना मर्यादा आहे. म्हणून भगवान श्रीकृष्ण आपल्या अंतरंग शक्तीने मानव सदृश रूपात कसे अवतरित होतात हे त्यांना समजणे अत्यंत कठीण आहे. हरे कृष्ण. तर या पहिल्या परिच्छेदामध्ये आपल्याला स्पष्टता येते. प्रभुपादजी संभूती काय, असंभूती काय त्याच्याबद्दल सांगतायत. अर्थात इथे श्लोकामध्ये सुरुवातीला आपण बघितलं की असंभूती आणि संभूती याच्याबद्दल चर्चा आहे. तर इथे असंभूती आणि संभूतीचं स्पष्टीकरण दिलेले आहे. कशा प्रकारे हे महर्षी आणि देवी देवता जे आहे ते भगवंतांना जाणू शकत नाही त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. कारण भगवंत जे आहेत अहम सर्वस्य प्रभवमत्त सर्वं प्रवर्ते, भगवंत सर्वांचे स्रोत आहेत. इथे ते सांगत अहम आदिर्हि देवानां महर्षीणां च सर्वशः. तर जेव्हा इथे स्पष्टीकरण दिलंय देवतांकडे प्रचंड शक्ती असल्या तरी त्या शक्तींना मर्यादा आहे. अर्थात जरी देवी देवता शक्तिशाली असले तरी त्यांच्याकडे मर्यादित शक्ती असतात आणि त्या शक्तीही त्यांना भगवंतांकडनं प्राप्त होतात. तर जेव्हा त्यांच्या ज्ञान शक्ती किंवा जे काही त्या सर्व शक्ती आहेत त्यांना काही मर्यादा असेल तर ते अमर्यादित असीमित भगवंतांना कसं जाणू शकतील, तर ते त्यांना शक्य नाही. म्हणून प्रभुपादजींनी लिहिले येते की ते भगवंत अशा प्रकारे आपल्या अंतरंगा शक्तीने एक मानव सदृश रूपात कसे अवतरित होतात हे त्यांना समजणं अत्यंत कठीण आहे. पुढचं वाचा. सुवर्णा माताजी तुम्ही वाचा. हा येस प्रभूजी. अनेक तत्वज्ञानी आणि ऋषी आपल्या अल्पबुद्धीच्या जोरावर सापेक्ष सत्यापासून परम सत्य वेगळे करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे त्यांना फार तर परम सत्याची नकारात्मक परंतु परम सत्याच्या सकारात्मकतेचा मागमूसही हाती लागत नाही. परम सत्याची नकारात्मक दृष्टिकोनातून केलेली व्याख्या ही पूर्ण व्याख्या नव्हे. या नकारात्मक व्याख्यामुळे प्रत्येक जण स्वतःची संकल्पना निर्माण करतो. अशा प्रकारे एखाद्याला वाटते की परम सत्य निराकार व निर्गुण आहे. नकारात्मक गुण म्हणजे सकारात्मक गुणांची विरुद्ध बाजू असल्यामुळे ते देखील सापेक्षच असतात. परम सत्याची अशी कल्पना करून एखादा जास्तीत जास्त ब्रह्म किंवा भगवंतांच्या तेजापर्यंत जाऊ शकतो, परंतु पुरुषोत्तम भगवंतापर्यंत तो प्रगती करू शकणार नाही. हरे कृष्णा. तर इथे आपण बघू शकतो प्रभुपादजी आपल्याला स्पष्टता देत आहे कशा प्रकारे जी लोक अल्पबुद्धीच्या जोरावर सापेक्ष सत्यापासून परम सत्य वेगळे करण्याचा प्रयत्न करतात. तर आपल्यापैकी कोणी सांगू शकेल का हे सापेक्ष सत्य आणि परम सत्य हे काय असतं? बापू नवले प्रभू.
कोणाला इच्छा आहे सांगायची सापेक्ष सत्य काय असतं, परम सत्य काय आहे? तर जेव्हा इथे सापेक्ष सत्याची चर्चा केली जाते तर तुलनात्मक दृष्टिकोनातून सापेक्ष अर्थात एखाद्या वस्तूच्या अपेक्षेने अपेक्ष, तर एखाद्याच्या तुलनात त्या एखाद्या सत्याच्या तुलनेत परम सत्य. पण जेव्हा एखाद्या सत्याच्या तुलनामध्ये जे सापेक्ष सत्य आहे, जेव्हा ते परम सत्य त्याला वेगळं करण्याचा प्रयत्न केला जातो, तर त्यांना त्याच्यामध्ये फक्त काय होतंय की परम सत्याची नकारात्मक संकल्पना येते. तर याचं कारण काय आहे? तर आपण बघतो की भौतिक संसारामध्ये ह्या ज्या सापेक्ष सत्याच्या आधारावरती चर्चा आहे, त्या भौतिक जगामधल्या गोष्टींमध्ये जेव्हा काही निष्कर्ष काढला जातो, तेव्हा असं वाटतं की हे परम सत्य असं नसलं पाहिजे. जसं उदाहरण म्हणून तुम्ही जर बघितलं तर झाडाला फळं लागतात आणि ती फळं छान पिकतात. ते आपल्याला खाण्यासाठी खूप आवडतात, चांगली असतात. पण जेव्हा तीच फळं काही दिवस तशी ठेवली तर ती सडतात, त्याची नासधूस होऊन एक प्रकारे ते ते नाशवान आहे याची स्पष्टता येते. तर आपण बघतो की या संसारात कुठलीही गोष्ट घेतली तर त्या गोष्टीला ती नाशवान आहे, तिच्यामध्ये भेद केला जातो. अर्थात एखादी वस्तू आहे त्याला तुम्ही तोडू शकता किंवा वेगवेगळ्या दृष्टिकोनात तुम्हाला याची स्पष्टता येते. या भौतिक जगातल्या ज्या गोष्टी आहेत त्या नाशवंत आहेत. त्या भौतिक जगातल्या गोष्टी ज्या आहेत तिथे आपल्याला अज्ञानाची प्रचिती येते. त्या भौतिक जगाच्या गोष्टी ज्या आहेत तिथे आपल्याला असं दिसतं की अरे, आपण विचार केला याच्यातून आपल्याला आनंद प्राप्त होईल, त्या गोष्टीने आनंद प्राप्त होईल वगैरे. पण शेवटी असं जाणीव होते की अरे नाही नाही नाही, हे जरी आपण आनंदाची अपेक्षा केली तरी ते आनंद प्रदान करत नाही, आपल्याला दुःखच भेटतंय. तर ते विचार करतात की हा, ह्या सापेक्ष सत्याच्या आधारावरून असं वाटतंय की परम सत्य जे आहे ते निश्चित रूपाने त्याच्यात कुठल्याही प्रकारचे असे विशेषता नसतील, गुण नसतील. का तर जर असे गुण असले तर त्याच्यामुळे काय होतंय, समस्या येतात, त्याच्यामुळे दुःख येते वगैरे. परंतु परम सत्याच्या सकारात्मकतेचा मागमूसही हाती लागत नाही. का तर त्यांनी जर एखाद्या ठिकाणी रूप बघितलं तर रूप जे आहे त्याचा नाश होतो. त्यानं परमसत्याला रूप नसणार आहे, ते अरूप आहे. पण खरं बघितलं तर परमसत्याला कशा प्रकारे सकारात्मकतेचा जो दृष्टिकोन आहे त्याच्यात आपण बघतो, भगवंत कशा आहेत, सच्चिदानंद विग्रह. तर तो मागूस का त्यांना लागत नाही? तर परम सत्याची नकारात्मक दृष्टिकोन केलेली व्याख्या ही पूर्ण व्याख्या नव्हे. तर ती पूर्ण व्याख्या नाहीये. अर्थात काय नाही आहे, नेती नेती ती पूर्ण व्याख्या नाही. काय आहे ते पण माहीत असणं गरजेचं आहे. या नकारात्मक व्याख्यांमध्ये प्रत्येक जण स्वतःचीच संकल्पना निर्माण करतो. अर्थात या अशा वेगवेगळ्या गोष्टी जेव्हा कोणी बघतं की हा, हे परमसत्य नाही, ते नाहीये, मग आहे काय, जेव्हा याची त्यांना स्पष्टता नाही, माहिती नाहीये, तर त्यामुळे स्वतःच्या संकल्पनांच्या आधारावरती ते व्याख्या करतात. पुंडलिक कराळे प्रभूजी, तुम्ही वाचा. भीमशक्तिमान प्रभूजी, तुम्ही वाचा.
अशोका हर्षदा प्रभूजी तुम्ही म्हणता. अशोका हर्षा प्रभूजी. भीम शक्तिमान प्रभूजी. रश्मी माताजी. रश्मी तिथे माताजी. हरे कृष्णा वाचते. मानसिक तर्क करणाऱ्या अशा लोकांना श्रीकृष्ण पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत. निर्विशेष ब्रह्म हे त्यांच्या दिव्य देहातून निघणारे तेज आहे आणि परमात्मा हे त्यांचे सर्वव्यापी पूर्णांश रूप आहे हे मुळीच माहीत नसते. तसेच त्यांना हेही माहीत नसते की श्रीकृष्णांचा दिव्य देह नित्य असून नित्य आनंद आणि ज्ञानाच्या दिव्य गुणांनी विभूषित आहे. परावलंबी देव आणि महर्षी चुकीने त्यांना एक शक्तिशाली देवता समजतात आणि त्यांच्या ब्रह्मतेजालाच परमसत्य समजतात. परंतु विशुद्ध भक्तिभावाने श्रीकृष्णांना शरण गेल्यामुळे त्यांचे भक्त जाणतात की श्रीकृष्णच पूर्ण पुरुषोत्तम आहेत आणि त्यांच्यापासूनच सर्व काही उत्पन्न होत असते. असे भक्त प्रत्येक वस्तूचे स्त्रोत भगवान श्रीकृष्णाची सतत प्रेममयी सेवा करतात. ते जे असं म्हटलेलं आहे की मानसिक तर्क करणाऱ्या अशा लोकांना, तर मानसिक तर्क करणाऱ्या लोकांना परम सत्याची सत्यता जाणीव होऊ शकत नाही. तर प्रभुपादजी ते स्पष्टता देतात कशा प्रकारे त्यांची आपली काही चुकीची धारणा असते. चुकीच्या धारणेबद्दल इथे स्पष्टता देतात की परावलंबी देव आणि महर्षी चुकीने त्यांना एक शक्तिशाली देवता समजतात. तर त्यात बाकी देवता आहेत, पण त्या प्रकारे भगवंत एक शक्तिशाली देवता आहेत आणि त्यांच्या ब्रह्मतेजालाच परमसत्य समजतात. पण भगवंतांना परमसत्य न मानतात ते भगवंतांच्या शरीर कांतीला, त्यांच्या शरीरातून जे तेज बाहेर येतं त्याला ते परमसत्य मानतात. अर्थात ज्याला परमसत्य स्वीकारलं गेलं पाहिजे त्याला परमसत्य मानत नाही, पण ज्याला परमसत्य स्वीकारलं नाही गेलं पाहिजे त्याला ते परमसत्य मानतात. अर्थात जरी ब्रह्मतेज जे आहे आपण बघतो कशा प्रकारे भगवंतांचीच कांती आहे, तर त्याच्यापासून भगवंतांचा उद्भव होत नाहीये, पण भगवंतांपासून ब्रह्मतेज उद्भूत होत आहे आणि हे भक्त समजू शकतात. कारण भगवंतांच्या त्या सेवेत असल्यामुळे भक्तांना भगवत भक्तीच्या बरोबर याची स्पष्टता असते. पुढे वाचा. कल्पना माताजी. कल्पना माताजी. हरे कृष्णा. रेखा रेखा गव्हाण. रेखा गाढवे माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. हो भगवद्गीतेत 7:20-23 असे सांगण्यात आले आहे की इंद्रिय तृप्तीच्या प्रबळ इच्छेने प्रेरित केवळ निर्बुद्ध आणि मायेच्या प्रभावित झालेल्या तात्पुरत्या समस्यांच्या तात्पुरत्या समाधानाकरता देवी देवतांची पूजा करतात. जीवात्मा भौतिक जंजाळात सापडल्याने त्याची या भौतिक बंधनातून कायमची सुटका करून त्याला आध्यात्मिक स्तरावर शाश्वत समाधान द्यावे लागते. या स्तरावर नित्य आनंद जीवन आणि ज्ञानाचे समाधान द्यावे लागते. या स्तरावर नित्य आनंद जीवन आणि ज्ञानाचे अस्तित्व असते. म्हणून स्त्री ईशोपनिषदाचा असा उद्देश आहे की आपल्या समस्यांचे तात्पुरते समाधान प्राप्त करण्याकरता परावलंबी देवतांची पूजा करण्याची गरज नाही. कारण या देवी देवता केवळ तात्पुरते वरदान देऊ शकतात. त्याऐवजी आपण सर्वाकर्षक परम पुरुषोत्तम श्रीकृष्णाची आराधना करावी. ते आपल्याला भवबंधनातून पूर्णपणे मुक्त करून भगवत धामाची प्राप्ती करण्याचे वरदान देऊ शकतात. हरे कृष्ण. इथे गीतेच्या आधारावर स्पष्टता दिली आहे. भगवद्गीतेच्या 7व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, कामस्तैस्तैर्तज्ज्ञाना प्रपद्यन्ते न्यदेवताः तं तं नियमम् आस्थाय प्रकृत्या नियतः स्वया.
कशा प्रकारे कामैस्तैस्तैः अर्थात ज्या ज्या प्रकारच्या विविध इच्छा व्यक्तीच्या हृदयात असतात, भोग करण्याच्या इच्छा, आणि त्यामुळे त्यांचं जे हृतज्ञान, त्यांचं ज्ञान जे आहे ते मायाशक्तीद्वारे चोरलं जातं आणि त्यामुळे ते वेगवेगळ्या देवतांना शरणागत होतात. कसे शरणागत होतात ते वगैरे सांगितले. आणि जेव्हा ते अशा देवी देवतांना शरणागत होत आहेत, तर प्रभुपादजी ते सांगतात की त्याचं फळ जे आहे, अंतवत्तु फलम तेषां तद्भक्त्यल्पमेधसां देवान् देवयजो यान्ति मद्भक्ता यान्ति मामपि. अर्थात ह्या देवी देवतांच्या द्वारे त्यांना जे फळ प्राप्त होतं ते अंतवत्तु, अर्थात ते नाशवान आहे. आणि त्यामुळे जे अल्पमेधसाम, अर्थात जे कमी बुद्धीचे लोक आहेत ते अशा देवी देवतांना शरणागत होतात. जेव्हा प्रभुपादजी सांगतात की जीवात्मा भौतिक जंजाळात सापडल्याने त्याच्या भौतिक बंधनातून कायमची सुटका करून त्याला आध्यात्मिक स्तरावर शाश्वत समाधान द्यावे लागते. तर भौतिक संसारामध्ये शाश्वत समाधानाची गोष्ट नाहीये. का तर भौतिक जगामध्ये आपण बघतो याला म्हटलेले कुंठ, किंवा जिथे नेहमी चिंता असते. तर शाश्वत समाधान कसं प्राप्त होईल? त्यासाठी व्यक्तीला जोपर्यंत तो आध्यात्मिक स्तराची प्राप्ती करत नाही तोपर्यंत तो या वेगवेगळ्या चिंता समस्यातून मुक्त होऊ शकत नाही. आध्यात्मिक स्तरावरतीच त्याला जे आहे या भौतिक समस्यातून त्याची सुटका होते. त्यामुळे आपण कुंठापासून वैकुंठाकडे प्रगती करतो, अर्थात भौतिक जगापासून आध्यात्मिक जगाकडे वाटचाल करतो. तर हे जे आध्यात्मिक स्तर आहे तिथे कशा प्रकारे सच्चित आनंद, त्याचं सच्चित आनंद स्तर आहे त्याबद्दल प्रभुपादजी इथे सांगतात. आणि त्यामुळे खरी उपासना जी ती भगवंतांचीच केली पाहिजे, तेच आपल्याला भवबंधनातून बाहेर काढू शकतात. पार्वती माताजी, पार्वती भावना माताजी, शैला माताजी. हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. भगवद्गीतेत 7.23 मध्ये असे म्हटले आहे की देवतांची पूजा करणारे लोक त्या विशिष्ट देवतांच्या ग्रहावर जाऊ शकतात. चंद्राची पूजा करणारे चंद्रावर जाऊ शकतात. सूर्याची पूजा करणारे सूर्यावर जाऊ शकतात, इत्यादी. आधुनिक शास्त्रज्ञ आता अंतराळयानाच्या सहाय्याने चंद्रावर जाण्याचे धाडस करीत आहेत. परंतु या प्रयत्नात खरे तर नवीन असे काहीच नाही. विकसित चेतनेमुळे मनुष्य प्राण्यात योग सिद्धीने, देवोपासनेने अथवा अंतराळयानाने अंतराळाचा प्रवास करून अन्य ग्रहावर पोहोचण्याची स्वाभाविकच प्रवृत्ती असते. वेदामध्ये असे सांगितले आहे की वरील 3 साधनांपैकी कोणत्याही एकाचा प्रयोग करून इतर ग्रहांवर जाता येते. परंतु सर्वात सामान्य मार्ग म्हणजे त्या त्या ग्रहावरील देवतेची पूजा करणे. या पद्धतीने आपण चंद्रलोक, सूर्यलोक किंवा ब्रह्मांडातील सर्वोच्च ग्रहावर अर्थात ब्रह्मलोकावरही जाऊ शकतो. तथापि भौतिक जगातील सर्व ग्रह तात्पुरती निवासस्थाने आहेत. वैकुंठ लोक हेच एकमात्र नित्य आहे. वैकुंठ लोक परम व्योमात आढळतात आणि तेथे भगवंताचे प्रत्यक्ष स्वामित्व असते. भगवद्गीतेत 8.16 मध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे आ ब्रह्म भुवना लोका पुनरावर्तितो अर्जुना मामुपेत्य तु कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. प्राकृत जगतातील अत्युच्च ब्रह्मलोकापासून सर्वात खालच्या लोकापर्यंत सर्व लोक दुःखाची स्थाने आहेत. या लोकात वारंवार जन्म मृत्यू होतात. परंतु हे कौंतेया, जो माझ्या धामाची प्राप्ती करतो त्याला कधीच जन्म घ्यावा लागत नाही. हरे कृष्णा. इथे आपण बघू शकतो की प्रभुपादजींनी अंतवत्तु फलम तेषाम या श्लोकाच्या आधारावर सांगितलं
आणि त्याच प्रकारे भगवद्गीतेमध्ये 9व्या अध्यायातील 25वा श्लोक आहे, ज्याच्यात म्हटलेलं आहे यांती देवता देवान पितॄन् यांती पितृता भूतानि यांती भूतेज्या यांती मद्याजिनोऽपि माम. अर्थात जे देवी देवतांची उपासना करतात त्यांना त्या देवी देवतांच्या लोकात जन्म प्राप्त होतो. जे पूर्वजांची उपासना करतात तिथे त्यांना जन्म. अशा प्रकारे प्रभुपादजी ते स्पष्टीकरण देत आहेत की आजकाल लोक जे आहेत ते अंतराळयानाच्या सहाय्याने अशा प्रकारचं धाडस करतायत, पण हे काय नवीन काही नाहीये. तर पूर्वी कसं केलं जात होतं त्याचे इथे स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर अर्थात ही जी प्रवृत्ती आहे अन्य ग्रहांवर पोहोचण्याची ती स्वाभाविक आहे, प्रभुपादजी सांगतात. आता इथे बाकी अन्य ग्रहांबद्दल सांगण्यामागे प्रभुपादजींचा उद्देश हाच आहे की ही सर्व जी आहेत ही निवासस्थानं शाश्वत नाही आहेत. जरी व्यक्तीने प्रयत्न केला इथून दुसरीकडे दुसरीकडून अजून वेगवेगळे ठिकाणं तिने शोधली, तिथे गेला, त्याला तिथलं वर्णन आवडलं वगैरे, तरी हे स्पष्टीकरण जसं मागच्या परिच्छेदांमध्ये आपण बघितलं की व्यक्तीला कसं शाश्वत आनंदमय ज्ञानमय स्थिती त्या स्तराला पोचलं पाहिजे. पण जेव्हा या भौतिक जगातल्या वेगवेगळ्या ग्रहांवरती व्यक्ती प्रयत्न करेल ते सगळेच ग्रह निवासस्थानं जी आहेत ती तात्पुरती आहेत. तर त्यामुळे जे शाश्वत आहे तर वैकुंठ लोक हेच एकमात्र नित्य आहे. आणि त्यामुळे अशा ठिकाणी जिथे व्यक्तीला शाश्वत रूपाने निवासाची सोय होईल, शाश्वत रूपाने तो आनंदमय स्थितीत राहील, शाश्वत रूपाने त्याला ज्ञानमय स्थिती प्राप्त, त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे प्रभुपादजी ते हे भगवद्गीतेच्या 8.16च्या आधारावर सांगतायत की ब्रह्मलोकापासून सर्व जे स्थान आहेत पाताळापर्यंत सगळीकडे हे जन्म मृत्यू आहे. बुद्धिमान मनुष्य त्यामुळे काय करेल, भगवंतांच्या धामाची प्राप्ती करेल. तर त्या व्यक्तीला भगवत धामाची प्राप्ती कशी होईल, तर प्रभुपादजी ते खूप सुंदर सांगतात की त्या वैकुंठ धामाचे स्वामी जे आहेत स्वतः भगवंत आहेत. भगवंतांची पूजा, भगवंतांचा भक्त बनल्याने निश्चित रूपाने कारण भगवंतांचं स्वामित्व आहे तिथे, तर त्याला निश्चित रूपाने त्या लोकाची प्राप्ती होणार. ठीक आहे, पुढे सखी प्रश्न माताजी. हरे कृष्णा प्रभुजी. श्री ईशोपनिषद दाखवून देते की देवतांची पूजा करून त्यांच्या ग्रहांवर राहणारा मनुष्य सुद्धा ब्रह्मांडांच्या गहन अंधकारमय प्रदेशातच राहत असतो. ज्याप्रमाणे नारळावर जाड कवच असते व आत अर्धे पाणी असते, त्याप्रमाणे हे संपूर्ण ब्रह्मांड महाभूतांनी झाकलेले आहे. ब्रह्मांडांचे आवरण पूर्णपणे हवाबंद असल्याने त्यामधील अंधकार अत्यंत गहन आहे. म्हणून प्रकाशासाठी सूर्य आणि चंद्राची त्या ठिकाणी गरज असते. त्या ब्रह्मांडांच्या बाहेर प्रचंड आणि अमर्यादित असा ब्रह्मज्योतीचा विस्तार आहे व त्यात वैकुंठ लोक असतात. ब्रह्मज्योतीतील सर्वात उच्च व महान ग्रह म्हणजे कृष्ण लोक किंवा गोलोक वृंदावन. या ग्रहावर स्वतः पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचा निवास आहे. ते आपले निजधाम हलवल्यामुळे मला निजधाम कधीही सोडत नाहीत. आपला नित्य पार्षदांबरोबर ते तेथे राहत असले तरी संपूर्ण भौतिक आणि आध्यात्मिक जगतात त्यांची उपस्थिती असते. चौथ्या मंत्रात हे सत्य अगोदरच प्रस्थापित केले आहे.
सूर्याप्रमाणे भगवत सर्वत्र उपस्थित आहेत व तरी देखील जसा सूर्य एकाच ठिकाणी स्थित असतो व आपल्या अविचलित कक्षेत स्थानबद्ध असतो, त्याप्रमाणे भगवंत एकाच ठिकाणी निवास करतात. जीवनाच्या समस्या केवळ चंद्रावर किंवा त्यांच्या उच्च हरे कृष्ण माताजी. हो, हरे उच्च इथे व महान प्रभुपादजी स्पष्टता देतात कशा प्रकारे हे देवतांची पूजा करून जरी व्यक्ती त्यांच्या ग्रहावर गेला तरी ती जागा जी आहे ती ह्या ब्रह्मांडातील गहन अंधकारमय प्रदेश आहे. अर्थात हे ब्रह्मांड ही एक अंधकारमय स्थितीमध्ये आहे आणि त्या अंधकारमय स्थितीमध्येही हे लोक अशा प्रकारे अंधकारमय स्थितीतच राहायसाठी प्रयत्नशील आहेत. अर्थात जे आध्यात्मिक जगत जे स्वयं ज्योतिमय आहे, जिथे सर्व काही स्वयं ज्योतिमय आहे, अशा ठिकाणी जायसाठी प्रयत्नशील असलं पाहिजे. तर प्रभुपादजी जेव्हा इथे नारळाचं उदाहरण देत आहेत त्याची तुलना ब्रह्मांडाशी करून सांगतायत कशा प्रकारे ब्रह्मांडामध्ये तशा प्रकारची अवस्था आहे. जरी ते पूर्णपणे हवाबंद असलं तरी त्यामध्ये जे आहे अत्यंत गहन अंधकार आहे आणि त्यामुळे सूर्य आणि चंद्राची व्यवस्था केलेली आहे. तर ब्रह्मांडाच्या बाहेर जे आहे ब्रह्मज्योतीचा विस्तार आहे आणि त्याच्यामध्ये वैकुंठ लोक आहेत. आता त्या ब्रह्मज्योतीच्या प्रकाशात मध्ये सर्व काही दैदिप्यमान आहे आणि जेव्हा असे उच्चतम ग्रहांची चर्चा आहे तर सर्वोत्तम सर्वोच्च ग्रह जो आहे कृष्ण लोक आहे. गोलोक एव निवसती अखिलात्म भूतः, अर्थात भगवंत जे आहे या त्यांच्या गोलोक धामात निवास करतात. प्रभुपादजी चौथ्या मंत्राचं उद्धरण देऊन ते सांगतायत कशा प्रकारे जसं सूर्य एक ठिकाणी राहून सर्वत्र प्रकाश देतो त्या प्रकारे भगवंत एका ठिकाणी असले तरी त्यांच्याद्वारे सर्व काही सर्वांचं ते व्यवस्थापन सर्व काही बघतात. सुधार माताजी. आरती माताजी. हरे कृष्णा प्रभुजी, दंडवत प्रणाम. जीवनाच्या समस्या केवळ चंद्रावर किंवा त्याच्या उच्च किंवा खालच्या ग्रहावर जाऊन सुटू शकत नाहीत. म्हणून श्री ईशोपनिषदाचा असा सल्ला आहे की या अंधकारमय ब्रह्मांडातील कोणत्याही ठिकाणी जाण्याविषयी चिंता करू नये. त्याऐवजी त्यातून बाहेर पडून प्रकाशमय भगवत धामात जाण्याचा प्रयत्न करावा. असे अनेक पाखंडी भक्त आहेत जे केवळ नाव आणि प्रसिद्धीसाठी धार्मिक होतात. अशा पाखंडी लोकांना या ब्रह्मांडातून बाहेर पडून वैकुंठात जाण्याची इच्छा नसते. भगवंतांच्या पूजनाचे सोंग करून त्यांना आपली जगातील स्थिती जशी आहे तशीच सांभाळून ठेवायची असते. नास्तिक आणि निर्विशेषवादी प्रचारक अशा मूढ लोकांचे नेते होऊन नास्तिकवादाचा प्रचार करतात आणि त्यांना गहन अंधकारात पाठवितात. नास्तिक लोक उघडपणे भगवंतांचे अस्तित्व नाकारतात व निर्विशेषवादी लोक भगवंतांच्या निराकार किंवा अव्यक्त स्वरूपावर जोर देऊन नास्तिकांना पाठिंबा देतात. आतापर्यंत श्री ईशोपनिषदात आपल्याला असा एकही मंत्र आढळलेला नाही की जेथे भगवंतांना नाकारण्यात आले आहे. परंतु भगवंत इतर सर्वांपेक्षा अधिक वेगाने धावू शकतात असा उल्लेख आहे. जे इतर ग्रहाच्या दिशेने धावत आहेत ते निश्चितच व्यक्ती आहेत आणि जर भगवंत त्या सर्वांपेक्षा अधिक वेगाने धावतात मग भगवंत निराकार कसे काय असू शकतात. भगवंतांना निराकार समजणे हे अज्ञानाचे दुसरे रूप होय व ते परम सत्याविषयी अपूर्ण संकल्पनेमुळे उत्पन्न होत असते. हरे कृष्ण. तर इथे जेव्हा
सांगण्यात आलंय की जीवनाच्या समस्या किंवा चंद्रावर किंवा त्याच्या उच्च किंवा खालच्या ग्रहांवर जाऊन सुटू शकत नाही. तर आपल्या शास्त्रांमध्ये सुंदर उदाहरण आहे, जिथे त्रिशंकू राजा जो होता त्याला त्याच्या सदेह त्याच शरीरामध्ये वर्तमान शरीरात स्वर्ग लोकात जाण्याची इच्छा होती आणि त्यासाठी तो वेगवेगळ्या लोकांकडे जातो, वशिष्ठ मुनी त्यांच्या पुत्रांकडे. आणि जेव्हा ते त्याला स्वीकृती देत नाहीत, कारण जर त्या ग्रहावरती जायचं असेल त्या देवी देवताची उपासना करून तिथे व्यक्तीने जन्म घेतला पाहिजे. अर्थात ह्या देहाला सोडल्यानंतर तो तिथे त्याला जन्म प्राप्त होणार, पण त्याला ह्या देहासकटच जायचं होतं. तर ते विश्वामित्र मुनींना तो सांगतो आणि विश्वामित्र मुनी म्हणतात की अरे, जे वशिष्ठ मुनी करू शकत नाही ते मी करणार. तर निश्चित रूपाने ही जी समस्या आहे, तर असं नाही की आपण एखाद्या व्यक्तीने अशा प्रकारचा प्रयत्न करावा नाही करावा, पण शास्त्रसंमत नसेल आणि जर कोणी अशा प्रकारचा प्रयत्न केला तर त्याचा परिणाम ही काय होतो. तर आपण बघतो कशा प्रकारे ते विश्वामित्र मुनी त्याला स्वर्गात पाठवण्याचा प्रयत्न करत होते आणि स्वर्गामधून इंद्र जे आहेत ते त्यांच्या वज्राद्वारे त्याला खाली पाठवत होते. अर्थात एक प्रकारे जसं फुटबॉल खेळला जातो किंवा ज्या प्रकारे त्याला एकीकडून खालून वर पाठवायचा प्रयत्न आणि वरून खाली पाठवलं जायचं, तर ह्या पूर्ण याच्यामध्ये त्याला खूप त्रास झाला आणि तो म्हणाला की मला नाही जायचं. तर अर्थात मग तेव्हा विश्वामित्र मुनी त्याच्यासाठी वेगळ्या ग्रहाची निर्मिती केली, त्रिशंकू स्वर्गाची. अर्थात तेही ते एका कक्षेत ठेवू शकत नव्हते. भगवंतांच्या कृपेने ते सर्व काही शक्य झालं. मुद्दा हा आहे की व्यक्तीने अशा प्रकारची ही जी इच्छा आहे, जिथे तो विचार करतो की स्वर्गीय ग्रहांमध्ये जाऊन जीवनाच्या समस्या सुटतील, तर ते चुकीची धारणा आहे. तर त्यामुळे प्रभुपाद इथे सांगतायत की त्याने भौतिक ब्रह्मांडातल्या अंधकारमय वेगवेगळ्या स्थितीत जायसाठी प्रयत्नशील नसलं पाहिजे. त्यांनी या भौतिक ब्रह्मांडाच्या पलीकडे भगवत धामात जायसाठी प्रयत्न केले पाहिजे. म्हणजे पाखंडी लोक आहेत त्यांच्या बाबतीत जेव्हा सांगतायत की त्यांना धार्मिकता ही फक्त नाव प्रसिद्धीसाठी असते, वास्तविक रूपाने त्यांना धार्मिक बनायचं नाही, वास्तविक रूपाने त्यांना भगवंतांची भक्ती करायची नाही, पूजा आराधना करायची नाही. पण त्या हेतूने आपल्याला चांगलं लोकांमध्ये नाव भेटेल, प्रसिद्धी भेटेल, या हेतूने असे पाषंडी लोक जे आहे, पाखंडी लोक जे आहे ते प्रयत्नशील असतात. आणि अशा मूढ लोकांना जे आहे, जे नायक नेते भेटतात तेही नास्तिक आणि निर्विशेषवादी प्रचारक असतात. त्यामुळे ही लोक, मूर्ख लोक जी पहिलेच अंधकारमय स्थितीत आहेत, त्यांना हे नास्तिक आणि निर्विशेषवादी अजूनही अंधकारमय स्थितीमध्ये ढकलतात. तर कशा प्रकारे ते ढकलतात ते सांगितलंय की एकतर नास्तिक लोक जे आहेत ते उघडपणे भगवंतांच्या अस्तित्वाला नाकारतात आणि हे निर्विशेषवादी लोक जे आहेत ते अशा प्रकारे भगवंत कसे निराकार आहे आणि त्यांच्या अव्यक्त स्वरूपावर जोर देतात. त्याच्यामुळे ते नास्तिकांना पाठिंबा देतात. अर्थात नास्तिक लोक जे भगवंतांचे अस्तित्व नाकारतायत त्यांना या निर्विशेषवादी लोकांकडनं पाठिंबा भेटतोय. तर आपणापैकी कोणी सांगू शकता का की प्रभुपादजी जेव्हा सांगतायत की निर्विशेषवादी लोक भगवंतांच्या निराकार किंवा अव्यक्त स्वरूपावर जोर देत आहेत, तर ते कशा प्रकारे नास्तिकांना पाठिंबा देत आहेत?
हरे कृष्ण प्रभूजी, धन्यवाद प्रणाम. प्रभूजी, निरीश्वरवादी लोक असे म्हणतात की भगवंतांना शरीर नाहीये किंवा भगवंत म्हणजे एक शक्ती आहे, म्हणजे एक ब्रह्मज्योती आहे वगैरे. तर नास्तिक लोक भगवंत नाही आहेत असं सांगतात आणि निरीश्वरवादी लोक भगवंतांना शरीर नाही किंवा भगवंत शरीराच्या रूपात अस्तित्वात नाहीत असं सांगतात. त्यामुळे त्यांना पाठिंबा मिळत असं. हरे कृष्ण. हे तर नाकारतायत ना अस्तित्वाला, तर पाठिंबा कसा भेटतोय? तुम्ही बरोबर सांगताय, पण फक्त तेवढंच सांगा की पाठिंबा कशा प्रकारे दिला जातो. भगवंताचं अस्तित्वच मान्य करत नाहीत अशा प्रकारे. ते तर नास्तिक लोक. हे निर्विशेषवादी नास्तिकांना कसा पाठिंबा देतात? नाही सांगता येत. ते इथे दिले ना की त्यांची जी विशेषता आहे भगवंतांची, भगवंतांना जे आकार आहे, भगवंतांचे जे दिव्य गुण आहेत, भगवंतांचं नाम, रूप, गुण, लीला, याला जे आहे हे निर्विशेषवादी लोक काय करतात? अस्वीकार करतात. आणि ते सांगतायत की भगवंत निराकार आहेत, भगवंत जे आहेत ते अव्यक्त आहेत, तुम्ही त्यांच्याबद्दल काही बोलू शकत नाही वगैरे वगैरे. तर अर्थात काय झालं की ते ह्या नास्तिक लोकांना जे सांगतायत की भगवंत नाहीच आहेत, तर जे म्हणतायत भगवंत नाही आहेत त्यामुळे त्यांना भगवंतांबद्दल चर्चा करायची नाही. आणि हे जे निर्विशेषवादी आहेत ते जेव्हा सांगतात की भगवंतांना रूप नाहीये, भगवंतांना कुठल्या प्रकारे त्यांचे चांगले दिव्य गुण नाहीयेत, त्यांच्या लीला नाहीयेत, त्याचा अर्थच काय झाला? ज्या प्रकारे नास्तिकांना भगवंतांबद्दल काही बोलायचं नाही, त्या प्रकारे निर्विशेषवादी लोकांनाही काय करायचंय? भगवंतांबद्दल काही बोलायचं नाहीये. तर त्यामुळे नास्तिकांची जी धारणा आहे, जेणेकरून ते भगवंतांच्या अस्तित्वाला झुगारतायत, तर तोच प्रयत्न ह्या निर्विशेषवादी लोकांकडनं होत आहे. त्यामुळे ते नास्तिकांना पाठिंबा देत आहेत. त्यामुळे प्रभुपाद सांगतात भगवंतांना निराकार समजणे हे अज्ञानाचे दुसरे रूप होय व ते परमसत्याविषयी अपूर्ण संकल्पनेमुळे उत्पन्न होत असते. तर त्यांची जी संकल्पना आहे ती अपूर्ण आहे. मित्र वृंदासाठी माताजी, मित्र वृंदासाठी माताजी, नित्य कीर्तन दास प्रभू. हरे कृष्ण वडील. आवाज येतो माझा? हा येतोय. वैदिक ज्ञानाचे उघड उल्लंघन करणाऱ्या निर्बुद्ध पाखंडी लोकांना आणि स्वतः भगवान असल्याचा दावा करणाऱ्यांना गहन अंधकारात प्रवेश करावा लागतो, कारण ते आपल्या अनुयायांची दिशाभूल करीत असतात. ज्या मूर्ख लोकांना वेदाचे काही ज्ञान नसते त्यांच्यासोबत हे निर्विशेषवादी स्वतःला अवतार म्हणवून घेतात. अशा मूर्खाकडे जर काही ज्ञान आढळलेच तर ते अज्ञानापेक्षा अधिक भयंकर असते. हे निर्विशेषवादी शास्त्रोक्त नियमाप्रमाणेच देवतांची सुद्धा पूजा करीत आहेत. शास्त्रामध्ये काही विशिष्ट परिस्थितीत देवी देवतांच्या पूजनाची शिफारस केली आहे, परंतु त्याचबरोबर शास्त्रे असेही सांगतात की हे करण्याचीही गरज नाहीये. भगवद्गीतेत 7.23 स्पष्ट सांगितले आहे की देवतांची पूजा करून मिळणारे फळ कायम स्वरूपाचे नसते. संपूर्ण भौतिक ब्रह्मांडाचं कायम स्वरूपाचे नसल्यामुळे या अंधकारामुळे भौतिक अस्तित्वात जे काही प्राप्त होते ते देखील अनित्यच असते. प्रश्न असा आहे की सत्य आणि असत्य, सत्य आणि नित्य जीवन कसे काय मिळवता येईल?
या परिच्छेदात आपण बघतो प्रभुपादजी सांगतायत की कशा प्रकारे हे निर्बुद्ध पाखंडी लोक जे आहे ते वेदाज्ञांचं उल्लंघन करतात आणि स्वतः भगवान असल्याचा दावा करतात. तर स्वाभाविक रीतीने जे वैदिक आज्ञा आहेत, वैदिक ज्ञान जे आहे ते व्यक्तीला तामसिक स्तरापासून खालच्या स्तरापासून राजसिक सात्विक उच्चतम स्तराला घेऊन जातं. अर्थात ज्या व्यक्ती वेदाज्ञांचं उल्लंघन करतोय तर निश्चित रूपाने तो जो आहे अंधकारमय स्थितीला चाललाय. प्रभुपादजी हेही सांगतात की जर कोणी वैदिक धर्माला स्वीकार करत असेल तर निश्चित रूपाने त्याची प्रगती पथावरती वाटचाल चालू आहे. पण बाकी अन्य ठिकाणी जिथे लोक वैदिक धर्मामध्ये नाहीत, वैदिक आज्ञांचं पालन करत नाहीये, जरी असं वाटलं की कोणी खूप आदर्श आहे किंवा कोणी खूप चांगल्या रीतीने वागत आहे असं जरी वाटत असलं तरी तिथे धोका जास्त आहे. त्या व्यक्तीची प्रगतीच होईल सांगता येत नाही, त्याची अधोगती होऊ शकते. पण वैदिक आज्ञांच्या वेदाज्ञांच्या पालनाने तो प्रगती पथावर राहतो. आणि अशी जी लोक आहेत जे स्वतःलाच भगवंत म्हणताय तर निश्चित रूपाने ते तर घोर अज्ञान आहे आणि त्यामुळे अशा लोकांना जे आहे अंधकारात प्रवेश करावा लागतो. तर इथे प्रभुपादजी सांगतायत की अशा मूर्खांकडे जर काही ज्ञान आढळलेच तर ते अज्ञानापेक्षा अधिक भयंकर असते. त्यामुळे ते जसं म्हटलेलं आहे की हाफ नॉलेज इज डेंजरस, किंवा जे अर्ध ज्ञान आहे तर ते नेहमी भयंकर असतं. जसं आपण अर्ध कुकुटी न्यायाबद्दल बघतो की ज्या प्रकारे एखाद्या व्यक्तीला सोन्याचं अंड देणारी कोंबडी जी आहे तिचा पृष्ठभाग पाहिजे, मागचा हिस्सा, पण तिचा समोरचा भाग ज्याच्याने ती खाते तो नको आहे त्याला. अर्थात जो हिस्सा पाहिजे तेवढा ठेवला आणि जो खाणारा हिस्सा आहे त्याला कापून टाकलं. तर ह्या प्रकारचे जे मानसिकता आहे हे अर्ध कुक्कुटीने आहे. अर्थात त्यामुळे तो व्यक्ती जे आहे दोन्ही गमावतो. अर्थात सोन्याचा अंडही गमावतो आणि कोंबडी गमावतो. तर अर्थात इथे अशा अर्धवट ज्ञानाच्या लोकांना किंवा अज्ञानी लोकांना इथे ते त्यांच्याकडे जरी थोडंफार ज्ञान वाटलं तरी ते अधिक भयंकर आहे असं म्हटलं. आणि शेवटी प्रभुपादजी सांगतात की कशा प्रकारे मुद्दा इथे चर्चेचा आहे की सत्य आणि नित्य जीवन कसं प्राप्त होईल. बाकी आपण पहिले चर्चा केली जे अंतवत्तु फलम तेषाम त्याच्याबद्दल बोललो आपण. सुषमा सोनी माताजी, सुषमा सोनी माताजी, वनिता माताजी, वनिता माताजी. हरे कृष्ण. मोनिका नाव चेंज करून प्रभूची मित्रवृंदा केले तिथे दीक्षित नेम. म्हणजे मीच आहे की दुसरी कोणी आहे मला कळेना. हो माताजी. हा, केवळ भक्ती मार्गानेच भगवत प्राप्ती होत असते. भगवंत म्हणतात की जेव्हा एखाद्या भक्ती मार्गाने त्यांना प्राप्त करतो, एखादा भक्ती मार्गाने त्यांना प्राप्त करतो तेव्हा तो जन्म मृत्यूच्या बंधनातून पूर्णपणे मुक्त होतो. ज्ञान आणि वैराग्य हे भक्त सेवेचे फळ आहे आणि भवबंधनातून मुक्तीचा मार्ग यावर अवलंबून आहे. यथाकथित धार्मिकांना वास्तविक ज्ञानही नसते आणि भौतिक व्यवहारापासून विरक्तीही नसते, कारण त्यांच्यापैकी बहुतेकांना भवबंधनाच्या सोनेरी बेड्यात बद्ध होऊन समाज कल्याण कार्यानाच धर्मतत्वे समजून त्यांच्या सावलीत खुशाल राहावेसे वाटते. उथळ धार्मिक भावनांचे प्रदर्शन करून ते भक्तीचा आव आणतात व त्याच वेळी सर्व प्रकारची अनैतिक कार्य करीत असतात. अशा प्रकारे त्यांना आध्यात्मिक गुरु व भक्त म्हणून लौकिक मिळतो.
या धार्मिक तत्वांचे उल्लंघन करणाऱ्यांना अधिकृत आचार्यांबद्दल जे गुरु शिष्य परंपरेतील साधू असतात काहीच आदर वाटत नाही. भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेल्या भगवद्गीता 4.2 एव परंपरा प्राप्तम हे सर्वश्रेष्ठ भगवत विज्ञान गुरु शिष्य परंपरेद्वारे प्राप्त होते आणि वेदांमध्ये उल्लेखलेल्या आचार्यांची उपासना अनिवार्य आहे. या वैदिक आदेशांकडे ते दुर्लक्ष करतात. लोकांची दिशाभूल करण्यासाठी ते स्वतःच तथाकथित आचार्य होतात, परंतु स्वतः आचार्यांच्या नियमांचे पालन करत नाहीत. तर केवळ प्रभुपाद भक्ती तिथे स्पष्टता देत आहेत की कशा प्रकारे भक्ती मार्गाद्वारे व्यक्तीला भगवत प्राप्ती होऊ शकते. तर जे काही भगवद्गीतेत अन्यत्र श्लोकांची चर्चा आहे हे स्पष्ट आहे की व्यक्ती जे आहे मामेव ये प्रपद्यन्ते मायाम एतांतरन्ति ते किंवा अन्य श्लोकांमध्ये जी चर्चा येते की कशा प्रकारे तोच व्यक्ती जो आहे तो जो भगवंतांच्या भक्ती मार्गाला स्वीकारला आहे तो या जन्ममृत्यूच्या चक्रातून बंधनातून पूर्णपणे मुक्त होऊ शकतो. इथे जेव्हा प्रभुपादजी सांगताय की ज्ञान आणि वैराग्य हे भगवत सेवेचे फळ आहे, तर श्रीमद भागवतम मध्ये याच्याबद्दल स्पष्टता दिली आहे कशा प्रकारे वासुदेवे भगवती भक्ती योग प्रयोजिता जनयती आशु वैराग्यम ज्ञानम चितत अहेतुकम. अर्थात भगवंतांप्रती जी भक्ती आहे भगवत सेवेमुळे त्या व्यक्तीला आपोआप ज्ञान आणि वैराग्य जनयती आशु त्याची लवकरच त्याच्यामध्ये ज्ञान आणि वैराग्य त्याला प्राप्त होतं. तर हे तथाकथित धार्मिक जे लोक आहेत ज्या तथाकथित म्हटलेले त्या अर्थ वास्तविक दृष्टिकोनातून ते धर्माच्या नियमांचं पालन करत नाही, वास्तविक धर्माला ते जाणत नाही आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ज्या भक्ती मार्गाचं पालन केल्याने आपोआप प्राप्त होतात ज्ञान आणि वैराग्य, या दोन्ही गोष्टी त्यांच्यामध्ये नसतात. तर इथे जेव्हा म्हटलेले की बरेचसे असे असतात की ते भवबंधनाच्या सोनेरी बेड्यात बद्ध होऊन, तर तुमच्यापैकी कोणी सांगू शकतं का सोनेरी बेड्या म्हणजे काय असतात? या सोन्याच्या असतात, चांदीच्या असतात किंवा रंग फक्त सोनेरी असतो, काय म्हटलेलं आहे सोनेरी बेड्यात बद्ध होऊन म्हणजे काय? हरे कृष्ण प्रभुजी. सोनेरी पिढ्या म्हणजे भौतिक जगामधल्या इंद्रिय सुखाच्या मागे इंद्रिय सुखामध्ये अडकून न पडता शुद्ध भगवत भक्ती करून भगवंतांच्या सेवेसाठी भगवत धामात परत जाण्यासाठी प्रयत्न करणे. अजून कोणी सांगू इच्छित? हरे कृष्ण. भौतिक बेड्या म्हणजे आपल्या जसं आदिदैविक ताप, आधी भौतिक, आधी आध्यात्मिक याच्यातच अडकून पडणार. धन्यवाद. अजून कोणाची इच्छा आहे सांगायची? तर भगवद्गीतेमध्ये जे आहे जे भगवद्गीता ज्यांनी पुस्तक रूपात ग्रंथ रूपात घेतली असेल किंवा कधी त्यांनी याच्याबद्दलचे जे सुंदर फोटो आहेत भगवद्गीतेत ते बघितले असतील, तर तिथे 3 स्त्रिया ज्या आहेत अशा वरती त्यांच्या हातात दोर आहेत आणि ते व्यक्तींना नियंत्रित करतायत. तर 3 स्त्रिया आहेत. तर एक जी स्त्री आहे ती सोनेरी बेड्यांवाली आहे, दुसरी आहे चांदीच्या बेड्या आणि तिसरी आहे ते लोखंडाच्या बेड्या. ते सोनेरी बेड्या अर्थात सत्वगुणामध्ये भौतिक सत्वगुणाच्या मुळे ते त्या बेड्यांमध्ये बद्ध आहेत. तर त्यांच्यामध्ये सात्विकता असल्यामुळे ते समाज कल्याणाचं जे कार्य आहे ते करतात, पण त्या सात्विक बेड्यांच्या बंधनात राहून त्यालाच ते धर्मतत्व समजतात आणि त्यामुळे ते भौतिक बंधनात अडकून राहतात.
आणि ही अशी लोक जे आहेत ते धार्मिक भावनांचं जे प्रदर्शन करतायत त्यामध्ये ते भक्तीचा भाव आणतायत की आम्ही भक्त आहोत किंवा भक्तीचा आव आणतायत. पण कारण ही लोक जी आहेत वास्तविक रीतीने ते धर्म काय आहे, कसं पालन केलं पाहिजे ते समजले नाहीत. त्यामुळे ते वेगवेगळ्या अनैतिक कार्यांमध्ये लागतात. तर अशा लोकांना निश्चित रूपाने खूप प्रसिद्धी भेटते आणि आजकाल बघितलं जातं की वेगवेगळ्या प्रसार माध्यमांमध्येही लोकांना घोषित केलं जातं की हे वास्तविक गुरु आहे, हे आध्यात्मिक गुरु आहेत, हे सद्गुरु आहे. पण ते खरोखर आध्यात्मिक गुरु सद्गुरु आहेत का ते समजायसाठी पहिले आपल्याला हे जाणणं गरजेचं आहे की त्यांच्यावरती अशा प्रकारचे भौतिक बंधन आहेत का. तर तेच भवबंधनात अडकले असतील तर ते काय दुसऱ्या व्यक्तीला ज्यांना ते दीक्षा देत आहेत, मार्गदर्शन करतायत, त्यांना कसे ते भवबंधनातून सोडू शकतील. त्यामुळे प्रभुपादजी ते सांगतायत की अशी जी लोक आहेत या धार्मिक तत्वांचं उल्लंघन करणाऱ्या अधिकृत आचार्यांबद्दल त्यांना काहीच आदर वाटत नाही. का तर आम्हीच आचार्य आहोत, आम्ही दुसऱ्या आचार्यांना का सन्मान करायचा. पण जेव्हा कोणी गुरु शिष्य परंपरेमध्ये आचार्य पदाला प्राप्त केलंय ते बाकीही गुरु शिष्य परंपरेच्या आचार्यांना सन्मान करतात. अर्थात जे अनधिकृत आहेत ते अधिकृत लोकांनाही जुमानत नाहीत, पण जे अधिकृत आहेत त्यांना स्पष्टता असते की कोण प्रामाणिक आहेत, कोण अधिकृत आहेत. त्यामुळे प्रभुपादजी ते 4.2 एवं परंपरा प्राप्तम एवं राजर्ष विदू सांगतायत. आणि महत्वाचं जे आहे की आचार्यवान पुरुषो वेदा, कशा प्रकारे ज्या व्यक्तीला भगवंतांना जाणायचंय त्याने निश्चित रूपाने आचार्यांची उपासना करणं गरजेचं आहे. जर कोणी भगवंतांच्या विग्रहाची सेवा करत असेल तर त्यांनाही हरिभक्ती जे सनातन गोस्वामींनी ग्रंथ प्रदान केलेला आहे तर त्याच्यात आपण बघतो की ते स्पष्टतेने सांगतात की पहिली उपासना आचार्याची केली पाहिजे. भगवंतांच्याही उपासनेच्या पहिली आचार्याची उपासना केली जाते. अर्थात तिथे प्रभुपादजी त्यामुळे आचार्योपासना कशा प्रकारे ती अनिवार्य ते सांगतात. तर हरिभक्ती विलास मध्ये याच्याबद्दल अजून विस्ताराने महत्वाचं आहे की आचार्योपासना जे प्रामाणिक गुरु शिष्य संप्रदायात आलेले आहे त्यांची उपासना खूप गरजेची आहे आणि त्यांच्याद्वारे आपल्याला जे पुरुषो वेदा आपण भगवंतांबद्दल जाणीव किंवा आपण ज्ञान प्राप्त करू शकतो. कांताबाई लिंबोरे माताजी. कांताबाई लिंबोरे माताजी. रागत मित्र गोपी देवीदास माताजी. रागतनिका गोपी देवीदासी माताजी. शुभांगी प्रभा माताजी. हरे कृष्ण, मी वाचू प्रभूजी? हो माताजी. असे अधम मानव समाजातील सर्वात घातकी घटक आहेत. धार्मिक शासन नसल्यामुळे ते सरकारी नियमांच्या तावडीतून सुटतात, परंतु भगवंताच्या नियमांच्या कचाट्यातून ते सुटू शकणार नाहीत. भगवंतांनी भगवद्गीतेत 16.19-20 स्पष्टपणे सांगितले आहे की धार्मिकतेच्या अवडंबराखाली वावरणारी द्वेषी, मत्सरी, असुरी लोक नरकाच्या सर्वात गहन गर्तेत फेकले जातात. हे पाखंडी केवळ इंद्रिय सुखाकरिता केलेला बुवाबाजीचा धंदा संपला की ब्रह्मांडातील सर्वात नारकीय प्रदेशात जातील. याची श्री ईशोपनिषद मध्ये पुष्टी करते.
ते प्रभुपादजी सांगतात कशा प्रकारे असे अधम मानव समाजातील सर्वात घातकी घटक आहेत. ते कोणाला अधम म्हटलेलं आहे इथे? जे धार्मिक तत्वांचं निश्चितवादी पालन प्रबोधी. हा बरोबर. जे धार्मिक तत्वांचं पालन करत नाही, जे आचार्योपासना करत नाही, जे स्वतःला महान गुरु महान भक्त म्हणून मिरवतात, अर्थात ते जरी आध्यात्मिकतेच्या पालनामध्ये धर्माच्या पालनामध्ये धर्म काय ते जाणत नसले, ते जरी स्वतः या भवबंधनात अडकले असले तरी घोषित करतात की आम्ही भगवंत आहोत, आम्ही महान आचार्य आहोत वगैरे. तर अशी ही जो अधम लोक आहेत, तर त्यांच्याबद्दल इथे स्पष्टता दिली आहे की ते सर्वात घातकी घटक आहेत. तर आपण बघू शकतो की जेव्हा असे मायावादी लोक आहेत, एकतर जे मायावादी आहेत ते भगवंतांना स्वीकार करत नाहीत किंवा ते स्वतःला भगवंत घोषित करतात. पण देवी देवतांचे जे उपासक आहेत ते ज्यांना हे ज्ञान आहे की भगवान विष्णू जे आहेत ते परम आहेत, तर ते एका दृष्टिकोनातून श्रेष्ठ स्थितीला आहेत. पण जे देवी देवतांचे उपासक अज्ञानामध्ये आहेत, जे विचार करतात की आम्ही ज्या देवतेची उपासना करतोय तेच परम आहेत, तर या प्रकारची देवी देवतांची उपासना का सांगितली आहे? तर कारण जे काही भौतिकवादी विचारधारेची लोक आहेत, अशा लोकांना काही न काही त्यांच्या भौतिक इच्छा पूर्ण करून घ्यायच्या आहेत. आणि भगवंत जे आहेत त्यामुळे व्यक्तीच्या ज्या गुणमय स्थितीमध्ये आहे, तामसिक राजसिक वगैरे, तर त्याच्यानुसार त्याच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी भगवंतांनी अशा वेगवेगळ्या व्यवस्था करून ठेवल्या आहेत. आणि हे निश्चित रूपाने दाखवते कशा प्रकारे भगवंत जे आहेत परम कृपाळू आणि त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा द्वेष भावना नाही. अर्थात भगवंत जे आहे असं की माझ्याऐवजी दुसऱ्या कोणाची उपासना केली, जसं कधी कधी काही ठिकाणी वेगळ्या लोकांमध्ये अशी चर्चा होते की जर हे यांची उपासना नाही केली तर हे काफिर आहे, त्यांना उडवा मारा मस्तक छाटा वगैरे. अर्थात वैदिक धर्मामध्ये आपल्याला असं दिसत नाही. भगवंत स्वतः जे आहेत ते खूप दयाळू आणि ते बाकी देवी देवतांनाही कधी कधी त्यांच्याहून जास्त लोक पूजा करतात, पण भगवंतांना त्याच्यात असं काही त्या देवतांप्रती वगैरे द्वेष वाटत नाही. का तर भौतिक जगामध्ये लोक भौतिक इच्छांच्या कामनापूर्तीसाठीच प्रयत्नशील आहेत आणि ह्या देवी देवतांनाही भगवंतांद्वारेच नियुक्त केले गेले आहे, त्यांना शक्ती भगवंतांद्वारेच संपन्न केलेली आहे. तर भगवंत स्वतः सांगतात यो यो याम यम तनुम भक्ता श्रद्धयार्चितुम इच्छति तस्य तस्याचलं श्रद्धां तामेव विदधाम्यहम्. अशा लोकांना जे आहे ते यो यो याम याम तनुम भक्त, जे त्यांच्या श्रद्धेनुसार ज्या ज्या देवी देवतांची उपासना करण्यासाठी इच्छुक आहेत, तर त्या त्या देवी देवतेमध्ये त्यांची श्रद्धाही मीच स्थिर करतो. अचलाम अर्थात त्याला स्थिर केलं जाणं, तर भगवंत ते करतात. का तर ती देवताही त्या प्रकारे त्या व्यक्तीच्या श्रद्धेला स्वतःमध्ये स्थिर करण्यात सक्षम नाहीये. भगवंतांमध्ये स्थिर करणं तर दुसरीच गोष्ट आहे, पण त्या स्वतःमध्ये त्याला स्थिर करू शकत नाही. पण भगवंत त्या प्रकारे भगवंतांच्या कृपेने एखाद्या व्यक्तीची जी श्रद्धा आहे
त्या विशेष देवतेमध्ये स्थिर होते. भगवंत सांगतात कशा प्रकारे, सातया श्रद्धया युक्तम तस्याराधनमीहते लभते च तथा कामान मय्येव विहितान् हितान्. मय्येव, त्यांची जे वेगवेगळ्या कामना आहेत, इच्छा आहे, जरी असं वाटत असलं की ते ज्या देवी देवतांची आराधना करतायत त्यांच्यापासून प्राप्त होत आहेत, पण ते माझ्याद्वारेच त्यांना प्रदान केलं जातं. त्यामुळे आचार्यगण जे आहे ते स्पष्टता देतात की जे लोक वेगवेगळ्या गुणांमध्ये आहेत त्या लोकांसाठी अशा प्रकारची सुविधा आहे, पण जे सत्वगुणामध्ये आहेत, जे स्वतःला शुद्ध सत्वात स्थित करण्यासाठी इच्छुक आहेत, अशा लोकांनी भगवंतांची भक्ती केली पाहिजे. तर जेव्हा इथे म्हटलं की धार्मिक शासन नसल्यामुळे ते सरकारी नियमांच्या तावडीतून सुटतात, तर अर्थात पूर्वीच्या शासनानुसार पूर्वीचे जे राजे राजर्षी म्हटलं जात असत, तर ते याची काळजी घेत असत की जनता जी आहे ते वर्णाश्रम धर्माच्या नियमानुसार त्यांच्या त्यांच्या कार्यामध्ये लागले आहेत का नाही. पण आधुनिक समाजामध्ये जे आहे ते धार्मिक शासन नसल्यामुळे, अर्थात जो नेता जे शासकीय लोक आहेत ते धर्माच्या आधारावरती शासन करत नसल्यामुळे स्वाभाविक रीतीने असे जे अधम लोक आहेत त्यांचा बोलबाला होतो आणि त्यांना कुठल्याही प्रकारे ते त्यांना सजा होत नाही किंवा त्यांना काही नियमांच्या तावडीत पकडलं जात नाही. परंतु प्रभुपादजी सांगतायत की जरी ते ह्या भौतिक जगातल्या नियमांपासून त्यांनी विचार केला की शासनाच्या नियमांपासून सुटायचं, तरी भगवंतांनी जी सुविधा केली आहे, भगवंतांनी जे नियम बनवले त्या नियमातून ते सुटू शकणार नाही. अर्थात भगवंतांनी निसर्ग नियम केलेत, भगवंतांनी जे वेगवेगळ्या देवी देवतांच्या द्वारे नियम बनवले, तर तिथून ते सुटणार नाही. त्यामुळे प्रभुपादजी ते भगवद्गीतेच्या 16व्या अध्यायातला 19 आणि 20 श्लोक सांगताय. खूप सुंदर श्लोक ज्याच्यामध्ये म्हटलेले आहे, तान हम द्विषत क्रूरान संसारेषु नराधमान क्षिपामि अजस्रम अशुभान आसुरेषु एव योनिषु. तान अहम द्विषतः क्रूरान, असे जे द्वेषी लोक आहेत, क्रूर लोक आहेत, त्यांना मी काय करतो, या संसारामध्ये संसारेषु ना, संसारातल्या असे नराधम लोकांना जे आहे मी क्षिपामी, मी त्यांना जे आहे अशुभान आसुरेषु एव योनिषु, त्यांना आसुरी योनीमध्ये टाकतो. जे अशुभ स्थिती आहे, अर्थात ते भव बंधनात भवसागरात ते जे आहे त्यांना स्थिती प्राप्त होते. का तर ते द्वेषी आहेत आणि क्रूर आहेत. प्रभुपादजी जे आहेत पुढचा श्लोक जे सांगतायत, आसुरीम योनिम आपन्ना मूढा जन्मनि जन्मनि माम अप्राप्येव कौन्तेय ततो यान्ति अधमाम गतिम. अर्थात जेव्हा अशा लोकांना आसुरीम योनिम आपन्ना, जेव्हा त्यांना अशा प्रकारे आसुरी योनी प्राप्त होते, तर अशी जी लोक आहेत ही कधी भगवंतांना प्राप्त करू शकत नाही आणि त्यांना पुन्हा पुन्हा या आसुरी योनीमध्ये वारंवार जन्ममृत्यूच्या चक्रात फसावं लागतं. आणि इथे म्हटलेलं आहे की माम अप्राप्य कोणते तर तो यांती अधमाम गती, ते मला प्राप्त करू शकत नाही आणि ते अजून जे आहे अधमाम गतीम, अर्थात अजून खालच्या निंदनीय स्थितीला ते प्राप्त करतात. धार्मिकतेच्या अवडंबराखाली वावरणारे द्वेषी मत्सरी व असुर लोक नरकाच्या सर्वात गहन गर्तेत फेकले जातात.
हे पाखंडी केवळ इंद्रिय सुखाकरता केलेला बुवाबाजीचा धंदा संपला की ब्रह्मांडातील सर्वात नारकीय प्रदेशात जातील याची श्री ईशोपनिषद पुष्टी करते. अर्थात जे इथे भगवंतांनी 16व्या अध्यायामध्ये स्पष्टीकरण दिलेलं आहे त्याचीच पुष्टी श्री ईशोपनिषद द्वारा इथे केलेली आहे. तर त्यामुळे हे म्हटलेलं आहे की इंद्रिय सुखाकरता केलेला बुवाबाजीचा धंदा संपला की ब्रह्मांडातील सर्वात नारकीय प्रदेशात जातील. अर्थात हे बुवाबाजीचा धंदा काय असतो, कोणी सांगू इच्छिता का? वेगवेगळे चमत्कार करणे, काय काय वेगवेगळे चमत्कार करणे. म्हणजे जे लोक बुवाबाजी करतात, आम्ही सोनं आणून दाखवू शकतो, आम्ही पैसे धनसंपत्तीचा वर्षाव करू शकतो असे. तर विशेष रूपाने प्रभुपादजी सांगतायत की हे लोक जे काही करतायत त्याच्या मागे भगवंतांना प्रसन्न करणं हा हेतू नाहीये, पण ते जे चमत्कार दाखवतील ते त्यांच्या वाक चातुर्याने दुसऱ्यांना प्रभावित करण्याचा जो प्रयत्न करतील त्याच्या मागे हेतू एवढाच आहे की जेणेकरून आम्हाला नाव प्रसिद्धी भेटावी. एक तर ते स्थूल रूपाने इंद्रिय तृप्ती करण्यात मग्न असतात किंवा सूक्ष्म रूपाने, पण ते स्थूल इंद्रिय तृप्ती असो किंवा सूक्ष्म इंद्रिय तृप्ती असो, शेवटी हा बुवाबाजीचा धंदा जो आहे तो आत्मेंद्रिय प्रीती वांछा अर्थात ती कामच आहे. का तर स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठीच ते केलं जात आणि निश्चित रूपाने, कारण ही इंद्रिय तृप्ती ते ज्या प्रकारे अशी इंद्रिय तृप्ती करतायत धर्माच्या नावाखाली स्वतःचा बालबोला करतायत, पण खरोखर धर्म काय आहे ते सांगत नाही आणि त्याच्यामुळे बाकी लोकांना चुकीच्या दिशेने दिशाभूल करतायत. तर निश्चित रूपाने अशा लोकांचं जे गंतव्य आहे ते नारकीय स्थितीला ते प्राप्त करतात. हे ईशोपनिषद मध्ये याची पुष्टी आहे. अश्विनी मागे माताजी. एक मिनिट प्रभूजी, आपलं मंत्राची चर्चा झाली आहे, आपण या मंत्राच्या आधारावरती जे टीका आहे त्याची चर्चा करूया. याच्यावरती मध्वाचार्य जे ते टीका देतात पूर्ण पुराणाच्या आधारावर. एवं च सृष्टिकर्तृत्वं नांगीकुर्वन्ति ये हरे ते पियांति तमो घोरम तथा संहार कर्तृत्वम् नांगीकुर्वन्ति तेप्येव तस्मात् सर्वगुणात्मकं सर्वकर्तारम् ईशेषं सर्वसंहारकारकं यो वेद समृति ज्ञानात् देहबंधात् विमुच्यते. सुख ज्ञानादि कर्तृत्व ज्ञानात् तद्व्यक्तिम् आवृजेत् सर्वदोष विनिर्मुक्तं गुणरूपं जनार्दनं जानीयन् न गुणानां च जानीयन्न गुणानां च भागहानिं प्रकल्पयेत् न मुक्तानाम् अपि हरेः साम्यं विष्णोरभिन्नतां न वै प्राचिन्तयेत तस्मात् ब्रह्मादे साम्यम् एव वा मानुषादि विरिञ्चतां तारतम्यं विमुक्तिकं ततो विष्णोः परोत्कर्षं सम्यक् ज्ञात्वा विमुच्यते. ते काय सांगितले आपण बघूया. जी लोक भगवंतांचं कर्तृत्व स्वीकार करत नाही अशी लोक जे आहे ते खूप सखोल अंधकाराला प्राप्त करतात. जी लोक भगवंतांच्या विनाशकारी शक्तीला स्वीकार करत नाही
इथे भगवंतांना इथे स्पष्ट रूपाने हरी हरी म्हणून संबोधित केलंय पुन्हा पुन्हा. ते अजूनही अंधकारमय स्थितीला प्राप्त करतात. जे लोक भगवंतांना सृजन करता आणि विनाश करता या रूपात जाणतात आणि समजतात की त्यांच्याकडे सर्व शुभ आध्यात्मिक गुण आहेत, ते शरीराच्या बंधनातून मुक्त होतात आणि का तर त्यांना भगवंतांना जाणतात कशा प्रकारे ते संहारक आहेत. आणि निश्चित रूपाने अशा लोकांना जे आहे खूप आनंद आणि ज्ञान प्राप्त होतो, कारण ते हे जाणतात कशा प्रकारे भगवंत जे आहेत आनंद आणि ज्ञानाचेही निर्माता आहेत. व्यक्तीने जाणलं पाहिजे कशा प्रकारे भगवंत हे पूर्णपणे साऱ्या शुभ गुणांचे आगार आहेत, पण ते सर्व दोषांपासून मुक्त आहेत. तर बऱ्याचदा लोक भगवंतांना निर्गुण समजतात, पण इथे सांगितलंय की असे व्यक्तीने धारणा नाही केली पाहिजे की भगवंत त्या गुणांविरहित आहेत. कोणी ही धारणा नाही केली पाहिजे की जो एखादा मुक्त जीव आहे तो भगवंतांसमान किंवा त्यांच्याहून वेगळा आहे, अर्थात स्वतंत्र आहे, किंवा जीव जो आहे तो ब्रह्माजीं समान आहे आणि बाकी अन्य जे उच्च स्तराचे जीव आहेत त्यांच्या समान आहे. आता तिथे जेव्हा अशा प्रकारे सांगितलंय तर जे मध्वाचार्य आहेत, कारण आपण ज्यांची टीका बघतोय त्यांच्यानुसार खूप वेगवेगळ्या प्रकारच्या जीवांची वेगवेगळी श्रेणी आहे, त्यामुळे त्यांनी इथे अशा प्रकारे टीका दिली. तर जेव्हा व्यक्तीला अशा प्रकारे आत्म्याचे वेगवेगळे स्तर समजतील तेव्हा तो माणसापासून ब्रह्माजींपर्यंत आणि कशा प्रकारे विष्णू हे सर्वोत्तम आहे, तर तेव्हा तो व्यक्ती जो आहे मुक्तीला प्राप्त करतो. अशा प्रकारे इथे तो विष्णू परोत्कर्षम सम्यक ज्ञात्वा विमुच्यते, अशा प्रकारे ते स्पष्टीकरण दिले मध्वाचार्यांनी या मंत्रावरती. वेदांत देशिक आचार्य जे आहे ते सांगतात, ज्या प्रकारे जे गुरु आहेत यांनी भगवंतांच्या स्वरूपाबद्दल इथे चर्चा केली आणि कशा प्रकारे भगवंत हे पूजनीय आहेत, अर्थात परमात्म्याच्या आराधनेबरोबर दुसरी जी काही गौण कार्य आहेत त्याच्यामुळे व्यक्ती जे आहे आपल्या गंतव्यापर्यंत पोहोचू शकतो, अर्थात तो भगवंतांचा साक्षात्कार करू शकतो. 3 या मंत्रांमध्ये गुरु जे आहेत ते कशा प्रकारे वेगवेगळ्या व्यवधानांना नाश केलं जाऊ शकतं आणि परमात्म्याच्या अनुभवासाठी काय पालन केलं पाहिजे आणि कशा प्रकारे ज्ञानाचं संगोपन केलं पाहिजे ते सांगतात. ह्या मंत्रामध्ये त्याचं वेगवेगळ्या प्रकारे संगोपन करणं याला निंदा केलेली आहे. संभूती अर्थात भगवंतांना प्राप्त करण्याबद्दल श्लोक दिलाय. एतम इतः प्रेत्याभि संभवितास्मि यस्य स्यात् अद्धा न विचिकित्सा अस्ति इति हस्माः शाण्डिल्यः. तर हे छांदोग्य उपनिषदचा 3:14-4 मधला श्लोक आहे, ज्याच्यात सांगितलंय की प्रेत्याभि संभवितास्मि,
या जगातून जाताना जो व्यक्ती विचार करतो की निश्चित रूपाने मी त्यांना भगवंतांना प्राप्त करेल, तो निश्चित रूपाने जे सर्वोच्च लक्ष्य आहे त्याला प्राप्त करू शकतो. तर याचं घोषणा जी आहे शांडिल्यांद्वारे केलेली आहे. पुढे याच्यामध्ये जे आहे दुसरा अजून त्यांनी श्लोक दिलेला आहे. वेदांतिका सांगतात, धुत्वा शरीरम अकृतम कृतात्म ब्रह्मलोकम अभिसंभवामी. धुत्वा अर्थात व्यक्ती ज्या ह्या मृत शरीरापासून मुक्त होतो आणि जे त्यांनी त्याचे कर्तव्य आहेत ते केल्यावरती तो निश्चित रूपाने ब्रह्मलोकम अभिसंभवामी, तो भगवंतांच्या धामाला प्राप्त करतो. हे छांदोग्य उपनिषद 8:13-1 मध्ये दिलेले आहे. तर असंभूती अर्थात ज्याच्यात भगवंतांच्या प्राप्ती व्यतिरिक्त जे आहे त्याला इथे असंभूती म्हटलेलं आहे. अर्थात असंभूती म्हणजे जे काही सद्य अवस्थेत व्यवधान आहेत भगवत प्राप्तीसाठी त्याचा नाश करणं, जेणेकरून ते पुढे असं म्हटलेलं आहे संभूतींच्या विनाशमचं. अर्थात या असंभूतीला जे आहे विनाशाबरोबर तुल्य समजलेलं आहे. अर्थात असंभूती जे आहे केवळ त्याचा अर्थ असा नाही की ते प्राग अभाव किंवा प्रध्वंस किंवा तो केवळ विनाश आहे भगवत साक्षात्काराचा. कारण असं जर विचार केला तर ते तर्क संगत नाही राहणार. काही लोक जे आहेत ते असंही म्हणतात की सुरुवातीपासून किंवा जो अंत आहे हे व्यक्तीला मृत्यूला पार करण्यासाठी कारण आहे. मृत्युम तीर्थवा. त्यामुळे 11व्या मंत्राच्या टीकेमध्ये जे आहे दुसरा अर्थ जो दिला आहे मृत्युम तीर्थवा, कशा प्रकारे व्यक्ती जो आहे मृत्यूला प्राप्त केला, तर तो इथे त्याला इथे स्वीकार केलं गेलं नाही. हे वेदांतिका सांगतात. बलदेव विद्याभूषण जे आहे ते त्यांच्या टीकेत सांगतायत कशा प्रकारे या दोन्ही प्रकारच्या ज्या पूजा आहेत त्यांना एकत्र त्याचं पालन केलं पाहिजे. तर ह्या मंत्राद्वारे एक तर प्रकट ब्रह्म किंवा अप्रकट ब्रह्म यांचा वेगळं पूजा याच्यासाठी त्याची निंदा केलेली आहे. संभूती अर्थात जे संभव होतं, संभव पासून संभूती शब्द येतो. अर्थात ज्याला जन्म आहे, अर्थात ज्याचा परिणाम प्रकट होतो. त्यामुळे असंभूती म्हणजे की जे प्रकट होण्यासाठी जे कारणीभूत आहे त्याचा कारण किंवा संभूतीचं जे कारण आहे. तर जी अप्रकट प्रकृती आहे, जे प्रकट जगताचं कारण आहे आणि अज्ञानाचं जे बीज आहे अर्थात काम कर्मच, त्यामुळे जे अशा प्रकारे अप्रकट प्रकृतीचा उपासना करतात ते भौतिक जगाला प्राप्त होतात.
अंधतम प्रविशन्ति आता. पण जी अशी लोक आहे जे संभूती किंवा कार्य ब्रह्म त्याच्या पूजेमध्ये लागले आहे, अर्थात हिरण्यगर्भच्या रूपाने किंवा अन्य देवी देवतांच्या रूपाने, ती लोक जे आहेत ते अजूनही सखोल अंधकारमय भौतिक जगात प्रवेश करतात. भक्तिविनोद ठाकूर इथे सांगतात कशा प्रकारे एखादी वस्तू जी आहे जेव्हा त्याच्या गुणांना गुणविरहित होतं तर ते असंभूती आहे. तर असंभूती जी आहे विनाशाने किंवा विलिनीकरणामुळे होत आहे. जे लोक भगवंतांच्या निर्विशेष तत्वाला पकडून की भगवंत काही त्यांच्यामध्ये विशेष नाहीये, अशी लोक जे आहे ते असंभूतीचे उपासक आहेत आणि ते अंधकारमय स्थिती मला प्राप्त करतात. तर जेव्हा एखाद्या जीवात्म्याची चेतना ही नाश पावते किंवा चेतना जाते तर तो काही समजू शकत नाही आणि त्या अवस्थेमध्ये कुठल्याही प्रकारे प्रकाशमान स्थिती नाहीये, त्यामुळे त्याला अंधकार म्हटलेलं आहे. जी लोक संभूतीमध्ये व्यस्त आहेत किंवा भौतिक जगामध्ये व्यस्त आहेत ते अजून आत्मसाक्षात्कारापासून दूर आहेत आणि ते अजूनही खोल अंधकारमय गर्तेमध्ये प्रवेश करतात. तर या मंत्रामध्ये जे आहे मायावादाबद्दल भरपूर चर्चा आहे. तर आपल्या पैकी कोणाला काही प्रश्न आहे का मायावादाबद्दल किंवा अन्य जी आपण चर्चा केली त्याच्या आधारावर? हरे कृष्ण प्रभू. आता आपण बघितलं की ते 16, 19, 20 मध्ये सांगितल्याप्रमाणे भगवद्गीतेमध्ये की भगवंत आसुरी लोकांवर म्हणजे कृपा करत नाही. मग भगवंत तर कृपाळू आहेत ना प्रभूची. म्हणजे आपण बघितलं जेव्हा आपण 16, 19, 20 ची चर्चा केली ते भगवंताची कृपा आहे म्हणूनच भगवंत त्यांना त्या प्रकारच्या स्थितीत टाकतायत. जर भगवंत त्यांच्यावर कृपा नाही केले तर त्या लोकांना कोण सुधरवणार? ही जी आसुरी प्रवृत्तीची लोक आहेत ते भगवंतांच्या परम सत्तेला स्वीकार करत नाही आणि ते स्वतःच्या मनोधर्मानुसार जीवन जगतात. तर अशा लोकांना जे आहे जोपर्यंत योग्य सजा दिली जात नाही तोपर्यंत ते ठिकाणावर कसे येणार? आणि ही जी लोक आहेत यांच्याबद्दल स्पष्टतेने म्हटलेलं आहे की लोक कशी आहेत, ही ईर्षाळू लोक आहेत, ही नराधम आहेत. तर जी लोक अशा प्रकारे ईर्षाळू आहेत, नराधम आहेत, तर त्यामुळे त्यांच्यामध्ये काम, क्रोध आणि ईर्ष्या ह्या गोष्टी ज्या एक प्रकारे अशुद्ध गोष्टी आहेत ज्या व्यक्तीने काढायचा प्रयत्न केला पाहिजे, पण ही लोक त्याच्यामध्ये बढवती करतायत, त्याच्यात वाढवतायत त्याला स्वतःच्या व्यवहाराने, वागण्याने. त्यामुळे अशा लोकांना योग्य ती सजा दिली जाते. तर बऱ्याचदा असे बरेचसे लोक असतात की जंगलामध्ये शिकारी की ते खूप क्रूर असतात. त्यामुळे ते जेव्हा म्हटलंय की अशी द्वेषी क्रूर लोक जे आहेत ते निश्चित रूपाने आसुरी प्रवृत्तीची लोक आहेत. तर तुम्हाला मुद्दा समजला का की काय सांगण्यात आलंय? हो प्रभूजी. त्यामुळे व्यक्तीने असं नाही की भगवंत कृपाळू नाहीयेत. आपण बघू शकतो भगवंत खूप कृपाळू आहेत
दैत्यानां प्रल्हादश्चास्मी, अर्थात दैत्यांमध्ये भगवंत म्हणतात प्रल्हाद ही माझी विभूती आहे. तर कशा प्रकारे भगवंत कुठल्या जीवावरती कृपा करतायत, तर अशी जी ईर्ष्याळू जी लोक द्वेषी आहेत, जे क्रूर आहेत, तर त्यांच्यावरती ही जी कृपा आहे ती भगवंत अशा प्रकारे कृपा करतायत जेणेकरून ते अशा अधम योनीला प्राप्त करून तिथे जेव्हा ते दुःख भोगतील तर तेव्हा हळूहळू त्यांना साक्षात्कार होऊ शकतो की आम्हाला जे सुधारलं पाहिजे. अर्थात तुम्ही जर बघितलं असेल की शासनाद्वारे जे आहे जी लोक गुन्हे करतात त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या सेलमध्ये, तुरुंगामध्ये टाकलं जातं. त्याच्यात म्हणजे ए टाईपचा तुरुंग, वेगवेगळे प्रकार असतात. तर ज्या प्रकारचा गुन्हा आहे त्या प्रकारची त्याला शिक्षा देतात. त्या प्रकारच्या तुरुंगात टाकलं जातं. जर तुम्ही म्हटले की शासन जे आहे हे तर जेणेकरून लोकांना सुविधा व्हावी, त्यांना चांगल्या प्रेमाने चांगलं वागवलं जावं ह्यासाठी आहे. तर अशा प्रकारे ज्या तुरुंगामध्ये खूप वाईट प्रकारचा व्यवहार होतो त्यांना खूप कडक शिक्षा दिली जाते, तर अशा ठिकाणी का पाठवलं पाहिजे? त्यांच्यात सुधार त्यांच्यात सुधार करण्यासाठी. त्यामुळे ही पण जशी शासनाची कृपा आहे तसं भगवंत जेव्हा अशा लोकांना अधमाम योनी खाली पाठवतायत ती पण भगवंतांच्या कृपेचे एक वेगळं स्वरूप आहे. भगवंत कधी कधी असुरांना जे आहे स्वतः त्यांचा वध करतात. युधिष्ठिर महाराजांनी बघितलं की सगळ्यांच्या डोळ्यासमवेत शिशुपालाचा वध झाल्यावरती काय झालं? शिशुपालाचा जो आत्मा आहे तो भगवान श्रीकृष्णांच्या शरीरामध्ये प्रवेश केला. हे सगळ्यांच्या डोळ्या देखत झाल्यावरती युधिष्ठिर महाराज नारद मुनींना प्रश्न करतात, असं कस काय की हा जो इतका द्वेषी, भगवंतांची ईर्ष्या करणारा, सतत तो भगवंतांना वेगवेगळ्या प्रकारे निंदा करत होता आणि भगवंत जोपर्यंत त्याचे 100 पूर्ण होत नव्हते पण त्याला मारत नव्हते. अर्थात अशा प्रकारे त्यांनी बऱ्याचदा हाफ सेंचुरी केली, तर त्यांनी भरपूर काही भगवंतांची निंदा केली. पण जेव्हा त्यांनी पूर्ण सेंचुरी केली तेव्हा काय झालं? त्याचा उद्धार झाला. अर्थात आपल्याला हे समजलं पाहिजे की कशा प्रकारे जे आपल्याला वाटतंय की हे खूप वाईट त्यांना शिक्षा दिली जाते, ती पण भगवंतांची एक कृपा आहे जेणेकरून त्यांच्यात सुधार घडवला जावा. ओके. आता आपण जे आहे मंत्र 13 ची चर्चा करू शकतो, पण 7-8 मिनिट आहे, तर त्यामुळे आपण जे आहे संक्षिप्त मध्ये आज काय चर्चा केली त्याचा आढावा घेऊ. हा जो मंत्र 12 जे आहे त्याच्यात कशा प्रकारे परम सत्याला कोण लोक आहेत जे समजू शकत नाही, तर पहिलं तर परम सत्याची स्थिती काय आहे, कोण परम सत्याला समजू शकत नाही आणि त्याच्यापासून जर समजायचं असेल तर त्यासाठी मार्ग काय आहे. तर परम सत्याच्या स्थितीबद्दल प्रभुपादजी सांगतात, परम सत्य जे आहे ते पूर्णतः स्वतंत्र असतं आणि श्रीमद भागवतम मध्ये सुंदर रीत्याने सांगितलंय कशा प्रकारे परम सत्य जे आहे
ते अभिज्ञ स्वराट. परमसत्य जे आहे ते सर्व काही जाणणार आहे आणि ते पूर्णपणे स्वतंत्र आहे. ते कशावरती अवलंबून नाहीये. त्यामुळे त्याला स्वराट म्हणण्यात आलेलं आहे. त्यामुळे ते परमसत्य जे आहे ते पूर्णपणे स्वतंत्र आहे, कशावरतीच अवलंबून नाही. त्याला इथे संभूती म्हटलेलं आहे. आणि भगवान श्रीकृष्ण जे आहे ते परमसत्य, ज्याच्याबद्दल भगवद्गीतेत 10व्या अध्यायाच्या 2ऱ्या श्लोकात म्हटले, अमे विदु सुरगणः प्रभवन महर्षा. कशा प्रकारे भगवंत जे आहेत हे देवतांचे, साधू संतांचे आणि वेगवेगळ्या योगींचे स्रोत आहेत. आणि ते स्वतःच्या संभवामी आत्ममायया, स्वतःच्या अंतरंगा शक्तीद्वारे ते मनुष्य रूपात प्रकट होतात. तर कोण आहे जी लोक भगवंतांना समजू शकत नाही? अशी लोक जी शुष्क तर्क करणारे निर्विशेषवादी लोक आहेत, जी देवी देवतांचे उपासक आहेत, आणि जी लोक ढोंगी अर्थात पाखंडी आहेत, पाखंडी साधू किंवा पाखंडी भक्त, असे जे लोक आहेत ते भगवंतांना परमसत्याला समजू शकत नाही. ते जे निर्विशेषवादी लोक आहेत तर ते आपल्या अल्पबुद्धीचा प्रयोग करून ते परम सत्याला सापेक्ष सत्यापासून वेगळं करण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यामुळे ते जे आहे परम सत्याच्या नकारात्मक धारणेला पकडतात आणि परम सत्याबद्दल जे स्वतःच्याच धारणा तयार करतात. त्यांचा निष्कर्ष हा असतो की कशा प्रकारे परम सत्य जे आहे हे निर्विशेष आहे, अरूप आहे आणि त्याच्यात कुठलेही गुण नाही, ते निर्गुण आहे. आणि त्यामुळे आपण चर्चा केली कशा प्रकारे हे निर्विशेषवादी लोक जे आहेत हे नास्तिक लोकांना पाठिंबा देतात. तर कशा प्रकारे हे निर्विशेषवादी लोक जे आहेत हे खूप जोरदार ह्या चुकीच्या धारणांचा प्रचार प्रसार करतात. तर यांचं जे ज्ञान आहे ते त्यांचं जे परम सत्याच्या अपूर्ण ज्ञान आहे, अपूर्ण धारणा आहे, त्याच्यापासून त्यांचं जे अज्ञान आहे त्याच्या आधारावरती त्यांच्या संकल्पना असतात. ज्या नकारात्मक गुण आहेत तेही सापेक्ष आहेत. आणि कशा प्रकारे हे निर्विशेषवादी ज्या ब्रह्मज्योतीची चर्चा करतात ती फक्त भगवंतांच्या शरीराची कांती आहे. त्यामुळे प्रभुपादजी सांगतात की श्री उपनिषदचा एकही असा मंत्र नाहीये की जो भगवंतांच्या व्यक्तिमत्वाला अस्वीकार करतो. आणि त्यामुळे पूर्वीच्या श्लोकांमध्ये जी चर्चा केली आपण कशा प्रकारे भगवंत जे आहे बाकी धावणाऱ्यांपेक्षा अधिक गतीने तेजवान धावू शकता, आणि ही जी धावणारी लोक आहेत तेही व्यक्ती आहेत, त्यामुळे भगवंत ही एक व्यक्ती आहेत. जे देवी देवतांचे उपासक आहेत ते विचार करतात की भगवान कृष्ण जे आहेत ते पण एक शक्तिशाली देवता आहेत. अशी लोक देवी देवतांची उपासना करतात, कारण प्रभुपादजी सांगतात अल्पमेधसाम, ते अपहृत ज्ञाना, ते मोहित झालेले आहेत. त्यांची इंद्रिय तृप्तीची खूप इच्छा असल्यामुळे कामस्ते ऋतज्ञान, आणि त्यांना जे आहे त्यांच्या समस्यांपासून तात्पुरती सुटका पाहिजे. तर अशी लोक जे आहे ते देवी देवतांच्या उपासनेला स्वीकार करतात. आणि त्या लोकांचं गंतव्य पण जे आहे शांती देवता देवान
किंवा अंतवत्तु फलम तेषां तद्भवती अल्पमेधसाम, तर त्याची चर्चा केली आपण. आणि कशा प्रकारे अशा प्रकारची जी समस्या आहे, तर ही जन्ममृत्यूची समस्या ब्रह्मभुवना लोका पुनरावर्तीनो अर्जुन. प्रभुपादजी सांगतात कशा प्रकारे ब्रह्मलोकापासून पाताळ लोकापर्यंत सर्वच ठिकाणी सर्व काही जे ग्रह आहेत सगळेच ते तात्पुरते आहेत, तिथला निवासी तात्पुरता आहे. तरी अशी जी लोक आहेत ते अशा अंधकारमय स्थितीमध्ये राहतात, जे देवी देवतांचे उपासक आहेत ते. आणि प्रभुपादजी तिथे याचं उदाहरण देतात नारळाचं. तर अशी लोक जी आहेत ते वेगवेगळ्या ग्रहांवर कशा प्रकारे पोहोचतात, देवी देवतांचे उपासक. तर प्रभुपादजी ते चर्चा करताना पहिले सांगतात की काही लोक अंतर्यानाद्वारे प्रयत्न करतात, काही लोक जे आहेत त्यांच्या सिद्धीच्या आधारावर योग शक्तीद्वारे जायचा प्रयत्न करतात, आणि काही लोक जे आहेत ते ज्या ज्या देवी देवताची उपासना करतात त्याच्यानुसार ते त्या त्या ग्रहावरती लोकाला प्राप्त करतात. आणि जे पाखंडी आहेत असे लोक हे फक्त नाव प्रसिद्धी कमवायसाठी हे धर्माचा आव आणतात. या लोकांच्या काय इच्छा असतात, त्यांना भौतिक जगातून बाहेर पडायचं नसतं, त्यांना आध्यात्मिक जगात ची प्राप्ती करणं, वैकुंठात जाणं हे काही त्यांचं ध्येय नसतं. तर त्यांना जे आहे या भौतिक जगाच्या सात्विक बंधनामध्ये फसून काही ना काही समाजसेवेचे कार्य, हॉस्पिटल उघडणं किंवा अशा प्रकारच्या कार्यामध्ये ते लागतात. तर त्यामुळे ते या भौतिक जगात असताना अशा प्रकारचा आव आणतात की आम्हीही धार्मिक आहोत. ह्या लोकांची स्थिती काय असते, तर या लोकांना निश्चित रूपाने कुठल्याही प्रकारे ज्ञान आणि विरक्ती प्राप्त होत नाही या भौतिक बंधनात किंवा भौतिक संसाराच्या गोष्टीतून. अशी लोक जे आहे ते आध्यात्मिक गुरु किंवा भगवंतांचे भक्त म्हणून प्रसिद्धी प्राप्त करतात, आणि हे समाजासाठी खूप घातक घटक असतात. अशी लोक जरी तात्पुरत्या दृष्टिकोनातून त्यांना सजा झाली नाही तरी भगवंतांच्या नियमाने सजा प्राप्त होते असं प्रभुपादजी स्पष्टतेने सांगतात. या लोकांची जी कार्य आहेत ते स्वतःला भगवंत घोषित करतात, वैदिक शास्त्रांचं उल्लंघन करतात, आणि ते शास्त्रांच्या नियमानेही देवी देवतांची उपासना करत नाही. अर्थात ते खोटा धर्माचा आव आणतात आणि अनैतिक कार्यांमध्ये लागतात, आणि त्यामुळे ह्या लोकांना जे आचार्यांप्रती कुठला सन्मान नसतो आणि ते आचार्योपासनाही करत नाही. तर अशा लोकांना जे प्रभुपादजी सांगतात कशा प्रकारे भगवंत भगवद्गीता 16 अध्यायाच्या 19-20 श्लोकामध्ये स्पष्टीकरण देतात की ते अंधकारमय नारकीय स्थितीला प्राप्त करतात. तर ह्या ब्रह्मांडाच्या ज्या काही खूप अंधकारमय स्थिती आहे अशा अवस्थेमध्ये ते जातात. यांती अधमाम गती. त्यांना एकच मार्ग जो आहे की त्यांनी जे आहे भगवंतांची उपासना केली पाहिजे आणि भगवंतांचा आश्रय घेऊन भगवंतांचं भक्त बनलं पाहिजे. तरच ते जे आहे त्यांच्या या समस्येतून जन्ममृत्यूच्या चक्रातून वाचू शकतात. कोणाला काही प्रश्न आहे जे आपण चर्चा केली? हरे कृष्ण प्रभू. तुम्ही असं म्हटलं की देवी देवतांची पूजा करणारे, म्हणजे माझा प्रश्न आहे, देवी देवतांची पूजा करणाऱ्या लोकांना भगवंताची प्राप्ती होते का? कारण ना 10:2 मध्ये भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे की भगवंत असं म्हणतात की मी हे ना काय म्हणतात, देवी देवतांचे किंवा महर्षी यांचे मूळ मीच आहे. सर्व देवतांचे आणि महर्षींचे मूळ मीच आहे.
तर मग देवी देवतांची पूजा करणाऱ्या लोकांना भगवंताची प्राप्ती होते का, असा माझा प्रश्न होता. देवी देवतांचे महर्षींचे काय सगळ्यांचेच मूळ भगवंत आहेत. भगवंत त्या श्लोकात त्यांचे मूळ हा मुद्दा नाही सांगत. ते भगवंत हे सांगतायत की मी त्यांचा स्रोत असल्यामुळे तेही मला जाणू शकत नाही. जाणू शकत नाही. हा नमे विदु स्वर्गना महर्षया प्रभवम न महर्षया अहम आदिर्हि देवानां महर्षीणाम च सर्वशः. तर मुद्दा हा सांगण्यात आलाय की मी त्यांचा स्रोत असल्यामुळे ते मला जाणू शकत नाही. तर देवी देवतांच्या उपासनेबद्दल तर आपण आजच्या पूर्ण श्लोकामध्ये तीच चर्चा केली की कशा प्रकारे हे जे लोक आहेत भौतिक जगाच्या अंधकारमय स्थितीमध्ये फसून राहतात. आणि त्यामुळे आपण सुरुवातीपासून तात्पर्य रूपात जी आहे संभूती आणि असंभूती याच्यावरती चर्चा केली आपण. तुम्हाला समजलं का नाही समजलं? भगवंत जे आहेत ते भगवद्गीतेमध्ये 7व्या अध्यायात 9व्या अध्यायात याची निंदा करतायत देवी देवतांच्या उपासनाची. कशासाठी निंदा केली जाते? की जी लोक भौतिक कामनांसाठी त्यांच्याकडे जात आहेत. पण जेव्हा आपण बघतो कोणी आध्यात्मिक भगवंतांची भक्ती मागण्यासाठी त्यांच्याकडे जात आहे, त्यांना प्रणाम करतंय, तर त्याच्यात काही समस्या नाही आहे. जर कोणाला भौतिक कामना आहे त्यांनीही भगवंतांची उपासना करावी. अकाम सर्व काम मोक्ष काम उदार तीव्रेन भक्ती योगेन यजेत पुरुषम परम. सर्व अवस्थांमध्ये भगवंतांची भक्ती केली पाहिजे. समजलं प्रभू. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद. पुढच्या कक्षेमध्ये जे आहे आपण मंत्र 13 पासून चर्चा करूया. श्री ईशोपनिषद की जय. श्रील प्रभुपाद की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. श्रील प्रभुपाद की जय. निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि बोल. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभुजी, दंड प्रणाम. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत प्रणाम.